अजय मारसे आणि एका बाजूला पवन लोते. दोन्ही पंचांनी आज आम्हाला सकाळपासून खूप साथ दिली. त्यांचाही आम्ही उमचे क्रिकेट संघ दावडीच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. शेवटच्या मोमेंटला आजचा दिवस पहिला. शेवटचे 2 मॅचेस शिल्लक आहेत. 2-2 ओव्हरचे मॅचेस होतील मैदानावरती. सलामी जोडी एंटर झाली. एका बाजूला असेल वैदिक आणि नीरज. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच नीरज. नॉन सॅकडेनला असेल तर सॅकडेनला वैदिक. 26 धावा डिफेंड केलं त्या वाडेकर संघाने. अगदी दूरवरनं मात्र आज या डोंबिवली परिसरामध्ये येऊन खेळतोय. कल्याणच्या परिसरात मात्र आज थेट त्या डोंबिवली नगरीत. चला स्पीडअप करा प्लीज. साहिल संगणक प्लीज. अजून एक मॅच खेळायचं आपल्याला. अजून एक मॅच कव्हर करायचे. सेमीफायनलचे मॅच स्पीडअप करायचे प्लीज. पहिला बॉल गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज अनुराग. पहिलाच बॉल इथे. बॉल मागे निघून चालला बॅकवर्डला. पंचांचा इशारा लेग बायचा येतो. पुढचा बॉल फटका चांगलाय. खेचून काढलाय. फिल्डर होते. चांगली फिल्डिंग होती. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण झेल खूप कठीण होता. चेंडू अडवला. 2 धावा पूर्ण करत 2 फलंदाज. एका बाजूला वैदिक तर एका बाजूला नीरज. 2 ने धावफलकावर. धावफलक जाईल 3. गत वर्षीचा चॅम्पियन संघ मैदानावरती खेळतोय तर एका बाजूला उपविजेता संघ सुद्धा मात्र उपस्थित आहे. जो मात्र थेट आता सेमीफायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजे पडले संघ. बॉल हवे मध्ये स्वतःचा फॉलोथ्रू मध्ये. गोलंदाज अनुराग. टिपलाय झेल. संपलाय नीरजचा खेळ. पहिला धक्का. नवीन फलंदाज इंदोर होतो प्रथमेश चौधरी. नंबर 3 1 डाऊनचा 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज साकडेनला आता बघायला मिळेल. पहिला बॉल फेस करेल. अनुरागच्या समोर असेल फलंदाज प्रथमेश. फिल्डिंग मात्र त्यासाठी सेम लावण्यात आलेली आहे. स्क्वेअर लेग सज्ज. काव कॉर्नर डीप मध्ये. लॉंग ऑन लॉंग अप असेल. सज्ज स्लीपर कव्हरला. छोट्या सर्कलचा आतमध्ये फिल्डर. गलीमध्ये फिल्डर. थर्ड मॅन. फाईन लेग. इनफिल्डच्या वरना फटका चांगला आहे. चेंडू मात्र येतोय व्यासपीठाजवळ. प्रयत्न स्वयंने खूप चांगले केले पण अपयश त्याच्या प्रयत्नांना. चेंडू सीमा पार. पहिल्या टप्प्यात चौकार. चार चेंडू 7 धावा धावफलकावरती आल्याबरोबर प्रथमेश चौधरीने ठोकलाय चौकार. फटकाही चांगल्या हवेमध्ये. फिल्डर आहेत. जजमेंट प्रॉपर. टिपलाय झेल. संपलाय प्रथमेश चौधरीचा खेळ. चौकाराचं प्रत्युत्तर मात्र इथे दिलंय गोलंदाज अनुरागने. नवीन फलंदाज प्रियांशू मैदानावरती इंटर होतो. प्रथमेशने आल्याबरोबर चौकार ठोकला होता. त्याच्यानंतर पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट गमावून बसला. दुसरी विकेट अनुरागच्या खात्यामध्ये. 4थ्या क्रमांकावरती प्रियांशू येतोय. चेंडू जर त्या षटकात येईल 5. शेवटचा बॉल अनुराग. कार्पेट त्याच्या फॉलोथ्रू मध्ये अडवायचं होतं. थोडासा चकमा दिलाय फिल्डरला. शॉट मिड ऑफला.
एवढी चुकी बघायला मिळाली. चेंडू अगदी समोरनं मात्र उचली घेऊन निघाला. 2 धावा कंप्लीट. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती 9. सिंगल डिजिट. स्पीडअप करा चला प्लीज लवकर. संगणक साहिल मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो स्पीडअप करा. टीम मीटिंग घेऊ नका. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये येतोय. गोलंदाज ट्रॅक वरती रवी. या रवीने मात्र मागचा मास मध्ये संघाला विजय मिळवून दिलं होतं. तोच रवी. फटका फसलाय. लॉंग ऑनला वैदिक फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का. वाडेकर संघाला 9 वरती. फटका इथे मात्र खूप चांगला होता. स्क्वेअर लेगला. एका डब्यात चेंडू अडवला जातोय. एकेका धावेने संघर्ष करताना दिसतोय. वाडेकर संघ तिसरीचा प्रयत्न चालू आहे. तिसरी धाव घेताना इथे मात्र अपील जरूर केलं होतं. पंचाने स्पष्ट नकार दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज 3 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 12. रवी चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र पाठलाग केला फलंदाजाचा. तसा फलंदाज बाहेर निघाला तसा मात्र त्याच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बॉडी लेंथ मात्र फलंदाजाची जाणून घेतोय. त्या टप्प्यावरती चेंडू ठेवतोय. या अगोदर असंच काहीतरी बघायला मिळालं होतं. जो सामना त्याने मात्र संघाला विजय मिळवून दिला होता. आणि आता सुद्धा मात्र तेवढी चांगली गोलंदाजी रवी करताना दिसतोय. डेट ओव्हर मध्ये ज्या षटकामध्ये अनामारी करावी लागते त्या षटकामध्ये तो मात्र कुठेतरी रोख लावतो धावांवरती. पायीच्या स्वरूपात धाव जरूर ऍड झाली धावफलकावरती. 1 ने धावफलक आपण बघतोय. 13 धावा धावफलकावरती. चेंडू झाले एकूण 4. 2 बॉलचा केला जुनी शिल्लक आहे. धावा 13 धावफलकावरती. 2-2 ओव्हरचं मास झाले आपण बघितलं. धावा एकदा झाल्या होत्या 16-19. स्कोर कमी बघायला मिळाले. फटका हवेमध्ये जवळपास. फिल्डर नाहीये. प्रयत्न खूप चांगले केले. डीप काव कॉर्नर वर येत असताना लॉंग ऑनला चेंडू. एका टप्प्यात सीमा पार. चौकार. पाच चेंडू धावा धावफलकावरती एकूण 17.
5 बॉल 17 शेवटचा बॉल. गोलंदाज रवी. मागच्या मॅच मध्ये रवीने जे धावा रोखले होते तेव्हा एकही मोठा फटका आला नव्हता, पण त्याच्या अगेन्स्ट आता सुद्धा महत्वपूर्ण मॅच मध्ये एक मोठा फटका येतोय. इथे मात्र फटका फसला होता, स्वयंने चुकी केली आहे. झेल ड्रॉप झालाय स्वयंकडनं. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक मैदानावरती अखेर बघितला आपण तो तिसरा चौथा. तिसरी धाव संख्या घेता घेता मात्र फलंदाज बाद झाला. धावा फलकावरती या 2ने पुढे सरकेल. 19-20 ची अजून इथं असेल गरज. 12 बॉल मध्ये 20 धावांचं लक्ष ठेवले पडले संघ. आपण येऊन थांबायचंय. जसं तुम्हाला कॉल करू तसं आपला संघ नाही मात्र सज्ज राहायचंय. संध्याकाळचं सत्र मैदानावरती आता सामना मात्र सुरू आहे. सेकंड लास्ट मॅच तब्बल 10वी मॅच मैदानावरती रंगतीये. त्यानंतर अजून एक मॅच 11वी मॅच असेल आजच्या दिवसातील, जिथे पडले संघ मात्र थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. त्यांना बाय मिळाली होती. स्पटअप करायचा प्लीज वाडेकर संघ. 20 धावा करायच्या. ज्या वाडेकर संघाने मागच्या सामन्यामध्ये 18 बॉल मध्ये 26 धावा डिफेंड केल्या होत्या आणि की गोलंदाजी त्यांचं धारधार अस्त्र आहे. आता इथनं मात्र 20 धावा डिफेंड करायचं. 10चं समीकरण गाठायचंय ते मात्र इथनं मैदानावरती आपण बघतोय पिसवली संघाला. पण एका बाजूला हे समीकरण थांबवायचंय, धावा डिफेंड करायचं आहे त्या म्हणजेच वाडेकर संघाला. गोलंदाज ट्रॅकवर येतो. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेश. सलामी जोडी इंटर झाली. एका बाजूला आपण बघतोय स्वयं आणि साहिल. सॅकेटला स्वयं, 9 सेकंडला साहिल. एका बाजूला डावकुर हाताचा फलंदाज तर एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल. हो, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होतीये. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत असताना पुढचा बॉल. फटका इथे चांगला. ऑन द कार्पेट फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग होती. दुसरीचा प्रयत्न आणि इथे काय करते हा ना कॉल कोऑर्डिनेशन नाहीये. पैकी मात्र बरोबर एस्ट्यान जवळ आली होती. गोलंदाज हातामध्ये. फलंदाज होतोय बाद. अजून एक पहिला धक्का बसतो तो म्हणजेच पिसवली संघाला 3 धाव संख्येवरती. मी इन्व्हाइट करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती गुरुनाथजी पाटील दादांना व्यासपीठावरती यायचं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ओम साई क्रिकेट संघ दावडी. गुरुनाथजी पाटील यायचं होतं. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बोला माझ्याकडे पुन्हा एकदा चालू सामन्याकडे 20 धावा तिथे करायचा. तिथे धक्का बसला पहिल्या स्वयंच्या स्वरूपात. सलामीचा फलंदाज परतला डगआउटला. साहिल खेळतोय सेकंड एंडला. 9 सेकंडला नवीन फलंदाज सुजित. मागचा मॅचचा हिरो. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले होते. हलक्या हाताने खेळायचं होतं. डायरेक्ट हिट द्यायचं होतं. डायरेक्ट हिट झालं नाहीये. बॅकअप खूप चांगलं गोलंदाजाकडनं झालं. डॉट बॉल येतोय.
प्रत्येक डॉट बॉल दबाव टाकेल इथनं मात्र आता बघायला गेलं तर पिसवली संघावरती धावा झाल्या फलकावरती फक्त आणि फक्त 3 चेंडू झाले तर 3 9 बॉल 17ची गरज आहे 10चं समीकरण पूर्ण करायचं आहे एखाद्या मोठ्या फटक्याची गरज इथे मात्र फटका चांगला आहे बॉल चाललाय लॉंग स्टॉकला जाईल सीमा पार चौकार 7 धावा फलकावरती झाल्यात अजूनही गरज आहे 13 धावेची हा चेंडू सुद्धा तसाच फटका खेळायचा होता पण गोलंदाजाने मन बनवलं होतं की थोडा लांब ठेवण्याचा प्रयत्न करूया बॉल ऑप्शनच्या खूप बाहेर झाला पंचांचा इशारा अखेर वाईटचा येतोय धावसंख्या 1 ने पुढे जाईल धावफलकावरती 8 चेंडू झाल्या षटकातील 4 बॉल 8 धावा धावफलकावरती हा चेंडू इथे मात्र निर्धाव येतोय डॉट बॉल येतोय प्रत्येक डॉट बॉल दबाव टाकेल अगोदरच सांगितलं होतं प्रत्येक डॉट बॉल इथनं दबाव टाकेल पिसवली संघावरती कारण की जेवढ्या धावा तुम्ही या षटकामध्ये जमवाल तेवढं समीकरण सोपं होईल शेवटचा बॉल असेल गोलंदाज प्रथमेश चौधरी गोलंदाज ट्रॅकवरती 8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या जो चौकार आला होता त्या चौकाराच्या नंतर मात्र धावफलक खूप पुढे जाऊन ठेपलं 20 धावा करायचा पुन्हा एकदा तसंच काहीतरी फटका पुन्हा एकदा बॉल चाललाय लॉंग स्टॉकला जाईल चेंडू सीमा शाळा धावफलक पुढे जाईल धावफलकावरती आपण बघतोय एकूण धावा 12 आता गरज असेल 6 बॉल 8 ची चला स्पीडअप करायचंय प्लीज स्पीडअप करा प्लीज वाडेकर संघ टीम मीटिंग घेऊ नका कारण की या पुढचे मॅच आपल्याला खेळवायचे गोलंदाज डाकवरती होतोय गोलंदाज वैदिक भंडारी सलामीला आला होता फारशी काही फलंदाजी करू शकला नाही संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली होती अपेक्षा होती की या मॅच मध्ये फलंदाजी करेल सेकंड मॅच मध्ये थोडं अपयश लाभलं त्याला पण गोलंदाजी त्याने सेकंड मॅच मध्ये खूप चांगली केली होती सो इथे त्याला आता 8 धावा डिफेंड करायच्यात फटका इथे चांगला आहे फिल्डर आहेत एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय फलंदाज होतोय बाद दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये अजून एक धक्का पिसवली संघाला समीकरण पुन्हा बदलतंय येणारे बॉल 5 धावांची गरज 7 स्पीडअप करा टीम मीटिंग घेऊ नका वाडेकर संघ फिल्डिंग लवकर लावून घ्या न्यू बॅट्समन रवी पडले संघ कॅप्टन आपण व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं हा सेंडू फटका चांगलाय बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर दूरवरती पाठलाग करतील तोपर्यंत चेंडू सीमा रेषा ओलांडतोय रवीने आल्या बरोबर टोकलाय चौकार आता विजयाची स्वप्न दाखवलेत रवीने ती पूर्ण करावी लागतील 4 चेंडू 3 धावेची गरज आहे
4-3चं समीकरण. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे 2 धावा कंप्लीट होत असताना धाव परत 2 ने पुढे जाईल. 19 धावांची बरोबरी झाली आहे. आता अवघ्या एका धावेची गरज पिसवली संघाला आणि इथनं मात्र हा संघ थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. पण 3 बॉल 1 ची गरज, एक कंपल्सरी करावी लागेल. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. वैदिक राऊंड विकेटने सगळ्याला रवी टॅप केल्या बॉलला. इथे एक धाव कंप्लीट आणि सामना इथनं जिंकलाय पिसवली संघाने. हार्ड लक वाडेकर संघ. थेट कल्याण परिसरात मात्र आज या डोंबिवली नगरीमध्ये तिसऱ्या मॅचला अखेर त्यांना मात्र इथनं परास्त व्हावं लागतं. खूप दूरचा पल्ला गाठून मात्र आज ते इथे खेळायला आले होते. अखेर शेवटच्या मोमेंटला मात्र या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागतो. चला शेवटची मॅच